नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। सध्या महाराष्ट्रामध्ये व भारताच्या इतर राज्यांमध्ये ही गालफुगी किंवा गलगंड, ज्याला आम्ही वैद्यकीय भाषेमध्ये मम्स म्हणतो, याची साथ मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे। या साथीमध्ये शाळांनी नेमकी काय भूमिका घ्यावी, शाळांनी काय करावं, असे बरेच लोकांचे प्रश्न आहेत। तर शाळेनी एक सगळ्यांची पालकांची एक सभा बोलवावी किंवा पालकांना पत्र पाठवावीत। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट की ज्या लहान मुलांनी 9 महिने, 15 महिने आणि 5 वर्षाला ही MMR गालफुगीची लस घेतलेली नसेल, त्यांनी त्वरित या MMR म्हणजे गालफुगीची लस घ्यावी। दुसरी गोष्ट, ज्या लहान मुलांना गालफुगीची लागण झालेली आहे त्यांना 1 आठवड्यासाठी शाळेमध्ये पाठवू नये, किंवा शाळेमध्ये एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला जर गाल फुगलेले आढळलेले असतील तर त्या लहान मुलांनी शाळेत इतर मुलांच्या संपर्कात येऊ नये, त्यांना लगेच घरी पाठवावं पालकांसोबत। तिसरी गोष्ट, ज्या मुलांना गालफुगी झालेली आहे त्यांच्या घरातील इतर लहान मुलांनी ही MMR म्हणजे गालफुगी, गोवर आणि रुबेला अशी जी एकत्रित लस मिळते ती त्वरित घ्यावी। या 3 गोष्टी शाळांनी पालकांना त्वरित सांगाव्या। या शाळेने पालकांना पाठवायचं जे पत्र आहे त्याचा एक मसुदा आम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत। तो कॉपी करून मुख्याध्यापकांनी त्याच्यावर सही करून ते पालकांना थेट पाठवलं किंवा ते व्हॉट्सॲप केलं तरीही त्याचा खूप उपयोग ही गालफुगीची साथ टाळण्यासाठी होऊ शकतो। धन्यवाद।